पुणेकरांनो, आता उपचारांसाठी खासगी रुग्णालयाच्या चक्रा मारण्याची गरज नाहीये. पुणे महापालिकेने शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारा एक मोठा निर्णय घेतलाय. काय आहे हा महापौरांचा 100 डेज प्लॅन? पाहूया. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहराच्या आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वाकांक्षी आराखडा जाहीर केलाय. सध्या शहराची वाढती लोकसंख्या पाहता केवळ कमला नेहरू रुग्णालय अपुरे पडत आहे. हीच गरज ओळखून शहराच्या विविध भागात 5 नवीन मल्टी स्पेशालिटी आणि जनरल रुग्णालय उभारली जाणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या भागातच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळतील. तसेच लायगुडे रुग्णालय आता विशेष प्रसूती रुग्णालय म्हणून विकसित केले जाणार आहे. केवळ आरोग्यच नाही तर महापौरांनी कचरा, पाणी आणि रस्त्याच्या तक्रारीसाठीही कडक पावले उचलली आहेत. नागरिकांच्या तक्रारी आता 8 दिवसाच्या आत निकाली काढाव्या लागणार आहेत. यासाठी पीएमसी केअर ॲप अपडेट केले आहे. महापालिकेचे 50% कामकाज पेपरलेस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यातही आले आहे. अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांवरही आता थेट हातोडा पडणार आहे. पुणे महानगरपालिकेचा हा मल्टी स्पेशालिटी प्लॅन तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भागात कोणत्या आरोग्य सुविधेची सर्वात जास्त गरज आहे? कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.